चांदूर रेल्वे रोड अमरावती येथील चपराशीपुरा जेल क्वार्टर बिच्छू टेकडी परिसरातील विद्यार्थी उर्दू हायस्कूल व मराठी मनपा शाळेत पहिली ते 7वी पर्यंत शिक्षण घेण्यासाठी दररोज ये-जा करीत असतात। त्यांना चांदूर रेल्वे हायवे रोड ओलांडून जावं लागतं। या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या संबंधात स्थानिक नागरिकांनी येथे स्पीड ब्रेकर बसवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग यांना वारंवार निवेदन दिले, परंतु कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही। याकरिता स्थानिक नागरिकांनी भीम ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष राजेश वानखेडे यांच्याशी संपर्क केला असता दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोजी तात्काळ स्पीड ब्रेकर बसवण्यासाठी राजेश वानखेडे यांच्या नेतृत्वात चपराशीपुरा चौक चांदूर रेल्वे रोड येथे शाळकरी विद्यार्थी व स्थानिक नागरिकांसह भीम ब्रिगेडचे पदाधिकारी यांच्यासह आंदोलन करण्यात आले। सार्वजनिक बांधकाम विभाग होश में आओ। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान। आज भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने फेजरपुरा पोलीस चौकी चपराशीपुरा या ठिकाणी अतिशय वर्दळीचा रस्ता आहे। चांदूर रेल्वे अमरावती हायवे आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोठे ट्रेलर वगैरे वाहतूक करतात। या ठिकाणी राहुल नगर बिच्छू टेकडी हा प्रभाग आहे आणि या ठिकाणी वस्ती असल्यामुळे आणि स्लम वस्ती असल्यामुळे या ठिकाणचे पूर्ण विद्यार्थी उर्दू हायस्कूलमध्ये आणि मराठी मनपा शाळेमध्ये जातात। मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे ब्रेकर नाही। या ठिकाणी या अगोदर कित्येक अपघात झाले। अपघात झाल्यावर या ठिकाणी स्थानिक दुकानदार आहेत आणि ऑटो रिक्षावाले आहेत, हे त्या लेकरांना आपला व्यवसाय सोडून लेकरांना रोड क्रॉस करून देतात। काही विद्यार्थ्यांचे इथे अपघात सुद्धा झाले, पण त्यामुळे त्यांनी बारबार या येथील स्थानिक नागरिकांनी बारबार सीपी साहेबांना सुद्धा निवेदन दिले, मनपा आयुक्त साहेबांना सुद्धा निवेदन दिले, पण त्यांची गुहार आजपर्यंत कोणी ऐकली नाही। बस तारीख पे तारीख आणि आश्वासन देत गेले। त्यांनी काही लोकांनी आम्हाला निवेदन दिले व सांगितले की यहाँ पर ब्रेकर होना बहुत जरूरी है। म्हणून आम्ही गेल्या 1 महिन्या अगोदर सन्माननीय कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाचे गिरी साहेब यांना निवेदन दिले। गिरी साहेबांनी टाळाटाळ केलं की बा त्या ठिकाणी विद्यार्थी जातात तर माझ्या मागे तेवढंच काम नाही आहे आणि मला पूर्ण जिल्हा सांभाळावा लागते, एका ब्रेकरच्या मागे लक्ष देऊ शकत नाही, त्याची समिती आहे, नंतर आम्ही पाहू। म्हणून त्यांच्या शब्दांना आणि करू आणि त्यांना स्मरणपत्र सुद्धा दिलं की आम्ही आंदोलन करणार आहे, रास्ता रोको करणार आहे। त्यांनी म्हटलं की आम्हाला काही फरक पडत नाही, पण तरी स्पीड ब्रेकर हे आमच्या नियमानुसार बसणार। जर या ठिकाणी कोणत्या विद्यार्थ्याचा अपघात झाला तर याला जबाबदार कोण राहणार? गिरी साहेब राहणार आहे की मनपा आयुक्त राहणार आहे की पोलीस आयुक्त राहणार आहे? म्हणून आज त्यांच्या निषेधार्थ म्हणून आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे डोळे उघडण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना घेऊन या ठिकाणी आज आम्ही आंदोलन केलं आहे आणि रास्ता रोको केला आहे।